नमस्कार मंडळी, आम्ही आगरी कोळी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चिकन व्हाईट बिर्याणी। 1 किलो चिकनसाठी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ आता स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेऊया। तांदूळ स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता हे 15 मिनिटं असंच ठेवूया, त्याने भात लवकर शिजतो। व्हाईट चिकन बिर्याणी करण्यासाठी इथे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धना पावडर, चवीनुसार मीठ, एक चम्मच गरम मसाला, इथे आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता हे सर्व एकत्र करून घेऊया। सर्व मसाले एकत्र करून झालेले आहे। आता हे चिकन अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवूया। 15 मिनिटे झालेले आहेत। आता भात शिजवण्यासाठी गॅसवर ठेवूया। थोडंसं मीठ टाकूया। मीठ टाकताना कमीच टाका, कारण चिकनमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे। अख्खा मसाला घेतलेला आहे। थोडंसं तूप टाकूया। थोडं लिंबाचा रस, पुदिन्याची पानं, तांदूळ आपल्याला 90% शिजवून घ्यायचं आहे। भात आता गाळून घेऊया। शिजलेला भात आता 15 मिनिटं फॅन खाली ठेवूया। थंड झाल्यामुळे भात चिकट होणार नाही। गॅसवर भांडं ठेवले आहे, त्यामध्ये आता तूप घालूया। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल किंवा डालडा सुद्धा घालू शकता। हा अख्खा गरम मसाला, 2 उभे चिरलेले कांदे, सर्व एकत्र करून घ्यायचं। कांदा थोडा लालसर शिजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आलं लसूण मिरचीची पेस्ट, कांदा इथे जास्त लाल करून घ्यायचं नाही, कारण बिर्याणी व्हाईट असल्या कारणाने कांदा थोडासा शिजून घ्यायचा आहे। काजू घेतलं, त्याची काजूची पेस्ट करून घेऊया। थोडंसं पाणी घालूया त्यात। काजूची पेस्ट मिक्सरला लावून घेतलेली आहे। आता यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकूया।
उरलेल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी चिकनमध्ये टाकूया. हे सर्व एकत्र करून घेऊया. तयार केलेली काजूची पेस्ट टाकूया. सर्व एकत्र करून झाल्यानंतर त्यावर 15 मिनिटे झाकण ठेवूया. 15 मिनिटे झाले. चला आता आपण यावरचं झाकण काढूया. तर यामध्ये पुदिन्याचे 2-3 पाने, थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घेऊया. आता यामध्ये शिजवलेला भात घालूया. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर, थोडंसं तूप, यावर ढाकून ठेवूया. 15 मिनिटं झालेले आहेत. चला पाहूया बिर्याणी. बिर्याणी झालेली आहे. तयार आहे मस्त गरम गरम चिकन व्हाईट बिर्याणी. नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.